त्याच्याकडे. चला चला. एक मिनिट. तुला का द्यायचे पैसे? राधा वहिनीने आमच्यावरच्या प्रेमापोटी दिलंय ना सूप, मग त्याचे कसले पैसे? अरे आजीकडून पण पैसे मागणार का? हो. काय? आजी हे बघ, माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. विराजस, काय बोलतोस काय तू? अरे बापरे, माझा नातू एवढा मोठा झाला की माझ्या नातसुनीने खाऊ घातलं म्हणून त्याचे पैसे मागणार? हे बघ विराजस बाळ, माझ्या सुनेच्या हातचं मी हक्काने मागून खाऊ शकते. आणि हे बघ, आपल्या माणसांना प्रेमानं खाऊ घालणारी गृहिणी ही फक्त प्रेमाची भुकेली असते, पैशाची नाही. बरोबर आहे तुझं, पण कसं आहे ना आजी, या गृहिणीचं आणि माझं तुमच्या कौतुकाने पोट भरणार आहे का? नाही की नाही. त्यासाठी काय लागतात? पैसे. मग पैसे काढा. विराजस, नेमकं काय झालंय? म्हणजे आमची गंमत करतोयस का तू काही सिरियसली बोलतोयस? नाही नाही नाही, गंमत वगैरे काही करत नाही. हे सगळं मी सिरियसली बोलतोय. म्हणजे आता राधाच्या हाताला चव आहे, उत्तम चव आहे, पण त्या चवीचा काही उपयोगच होत नसेल तर त्याला काय अर्थ आहे? म्हणजे आजी, अगं तुझ्यामुळेच माझ्या डोक्यात इतकी कमाल कल्पना आली आहे ना. म्हणजे बघ ना, राधाच्या हाताला उत्तम चव आहे, बरोबर? मग त्या चवीचा उपयोग करून आम्ही एखादा बिझनेस का करू नये? राधाच्या हातचा मसाला वापरून आम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवलं तर? म्हणजे ज्या घरामध्ये राधाला मोलकरीण म्हणून वागवलं जातंय, तिथे जर आपल्याला दाखवता आलं की राधामध्ये काय कॅलिबर आहे, राधा काय काय करू शकते, तर माझं ठरलंय. राधा, माझं ठरलंय, काहीही झालं तरी मी हे करून दाखवणार. आणि काहीही झालं तरी मी ही परिस्थिती बदलणार म्हणजे बदलणार. बेस्ट आहे हे. अरे वा, म्हणजे हे सगळं घोळत होतं होय तुझ्या डोक्यामध्ये? वा वा वा. अरे या गोष्टीनं माझा पाठिंबा आहे. सगळं तुमच्या मनासारखं होऊ दे. होणारच आई, सगळं व्यवस्थित होणार. अगं त्याचा उत्साह बघ कसा ओसंडून वाहतोय तो. आणि राधा बहिणीच्या हातची चव, तुमच्या दोघांच्या कॉम्बिनेशनने तुमचा बिझनेस सुपर फास्ट ग्रो होणार. आणि सगळीकडे तुमचंच नाव. मग काय, पैसाच पैसा. विराजसने जे ठरवलंय तसं झालं तर किती छान होईल सगळं. काय ग, काय करत होतीस? काही नाही, ते मी सूप बनवलं होतं, तेच सगळ्यांसाठी आता. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं हे असं चमचमीत कोणाला तरी खाऊ घालायला? कोणीच सांगितलं नाही, पण आजींना बरं वाटेल म्हणून बनवलं. डोकं जड झालं होतं ना मगाशी. घरातले इतर सुद्धा घेतील असा विचार केला होता मी. नाही करायचं. इथे विचार सुद्धा आम्हाला विचारूनच करायचं, कळलं? आणि हे तुझं मिसळ केंद्र नाहीये, हे आमचं
बिराजदारांचं घर आहे, तेव्हा इथे श्वास सुद्धा आम्हाला विचारूनच घ्यायचा. हो पण ए, मी बोलतीये ना, मग मध्ये बोलायचं नाही, कळलं? आणि तुला काय वाटलं, मला तुझी ही सगळी नाटकं दिसत नाहीयेत का? उगाच दादाच्या पुढे पुढे जाऊन त्याला खाऊ पिऊ घालून त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केलास ना, तर याद राख, तू त्या तुझ्या घाणेरड्या मिसळ केंद्राची मालकीण नाहीयेस, तू आमच्या बिराजदारांची काय आहेस ग? कोण आहेस तू? मोलकरीण. हा, मोलकरीण आहेस. तेव्हा आपली जागा बघूनच वागायचं. ओळखीचं काय आहे? हे बघ, आपलं प्रॉडक्ट चांगलं आहे, आपला मसाला चांगला आहे म्हटल्यावर ना बाजारामध्ये ओळख निर्माण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. एक्झॅक्टली. आय एम शुअर तू आणि बहिणी मिळून हे सहज करणार. पण ब्रो, मला एक सांग, बहिणीचा दी बेस्ट मसाला कोणता आहे असं वाटतं तुला? हे बघ, राधाने बनवलेला कोणताही मसाला उत्तमच आहे, पण त्यातल्या त्यात तो मिसळवाला मसाला आहे ना, तो पाहिजे. तो कसं ना कुठल्याही पदार्थात टाकला ना की पदार्थ उत्तमच बनवतो. सो खूप सोपं आहे सगळं. राधा तो मसाला बनवेल आणि मी तो विकेन. मस्त आयडिया आहे. वा, घ्या, दी ग्रेट वहिनी आलीच आहे. ए वहिनी, तुला माहितीये ब्रोने आता काय बेस्ट आयडिया सांगितली आहे? अगं, आपल्या आधी तिला सगळं माहिती असेल, हो ना धीरजस? हा, हाय आजी. ए वहिनी, मला पण तुम्हाला मदत करायची आहे. ए, तुम्हाला मसाला बनवायला शिकवशील ना? आपण ना एक काम करू, तुझ्या मसाला मेकिंगचे ना असे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओज आणि रील्स बनवू आणि ते व्हायरल करू. मग बघ, तुमचा मसाला काही महिन्यातच एकदम बूम होऊन जाईल. ए वहिनी, शिकवशील ना मला मसाला बनवायला? बोल ना बहिणी, शिकवशील ना? नाही